गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, नमो पंथ अनंत या राघवाचा. सद्गुरु पतंजली सर्वांना नमस्कार करून आपला आजचा भाग सुरू करू. चहा घेता घेता सहजच आज गप्पांचा दिवस आहे आणि आजचा विषय आहे. एकतर गेली 2 दिवस आपण नवीन व्हिडिओ अपलोड केला नाही, कारण एकतर शनिवारी आपला वेबिनार होता आणि वेबिनारमध्ये आपण व्हेरिकोसिटीवर पुन्हा एक छान वेबिनार घेतला. त्यामुळे व्हेरिकोसिटी हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. आपण तो खूप वेळा बोलतो आणि वास्तविक आता प्रत्येक घरामध्ये व्हेरिकोसिटीचा एक पेशंट आहे असं एक गृहीत धरलेलं आहे सध्या. कारण 50% लोकांना, त्यामध्ये 55% साधारण महिला ह्या त्यांना व्हेरिकोसिटी आहे असं एक आपण मानू शकतो. त्यामुळे प्रत्येक दुसरी स्त्री ही व्हेरिकोसिटीची असू शकते हा विचार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस जास्तीत जास्त पसरवण्यासाठी आपण वेबिनार, वर्कशॉप्स घेत असतो. वर्कशॉप्स त्यांच्यासाठी आहे की ज्यांना त्याच्याबद्दल खरंच काही ट्रेनिंग द्यायची गरज आहे. कारण हे वर्कशॉप्स फक्त अवेअरनेस वर्कशॉप्स नसतात, तर ते ट्रेनिंग वर्कशॉप्स असतात. त्यामुळे ज्यांना व्हेरिकोसिटीबद्दल, स्वतःच्या व्हेरिकोसिटीबद्दल जर चिंता असेल तर त्यांनी हे वर्कशॉप्स नक्कीच अटेंड करायला हवेत. आणि त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आम्हाला संपर्क करायला हवा. म्हणजे पुढच्या वेळेला सप्टेंबरमध्ये एक फिजिकल वर्कशॉप होणार आहे. त्यामुळे त्यासाठी जरूर रजिस्टर करा. आणि तुम्हीच नाही तर तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आणखीन कोणी माहिती असतील त्या लोकांना हा फिजिकल वर्कशॉप नक्की अटेंड करा. कारण व्हेरिकोसिटी वाटतो तेवढा सायलेंट, म्हणजे तो निरुपद्रवी नाहीये. सायलेंट असतो पण निरुपद्रवी नाहीये आणि त्याचे खूप घातक परिणाम होऊ शकतात हे आपल्याला क्वचितच माहिती असतं. त्यामुळे योग्य वेळेला त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि त्याला कंट्रोल कसं करायचं हे नक्की समजून घ्यायला हवं. आणि त्यासाठी किमान वेबिनार करायला पाहिजे. आणि जर त्रास कुठल्याही प्रकारचा, पाय दुखणं, पाय वळणं, अशा प्रकारचा कुठलाही आजार असेल, त्रास असेल, किंबहुना झोप न लागणं, पाय वळणं आणि कॉन्स्टिपेशन असं कॉम्बिनेशन जरी असेल तरी सुद्धा नक्की संपर्क करायला हवा. आपले वेबिनार अटेंड करण्याचे फायदेच होते. त्यामुळे हा विषय होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी 2 दिवस आपण नवीन कुठलाही अपलोड केला नाही. आणि आज आपण पुन्हा अष्टांग योगाच्या कडे येतोय आणि विषयाचा आहे अपरिग्रह. अपरिग्रह याचा अर्थ आहे की संचय न करणं. आपण आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या गोष्टींचे संचय करत असतो. धनसंचय हा एक विषय आहे, पण त्या व्यतिरिक्तही आपण भावना, विचार, आयडियाज या सगळ्यांचाही संचय करत असतो. आणि त्यांचा विचार प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये आणण्यासाठी पण करत नाही आणि त्याचा योग्य वेळेला योग्य प्रकारे विनिमयही करत नाही. आणि त्यामुळे कित्येक वेळेला हा संग्रह असूनही त्याचा उपयोग होत नाही. म्हणून संग्रह कसा असावा आणि त्याचा विचार कशा तऱ्हेने असावा, त्यासाठी दत्तात्रयांनी सांगितलेले 24 गुण, त्यापैकी पर्वत आहे. आणि पर्वत काय करतो तर सगळे रत्न आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा तो संचय करतो, वेगवेगळ्या गोष्टींचा संचय करतो आणि तो योग्य लोकांना, जे श्रम करतात त्या लोकांना ते उपलब्ध करून देतो. म्हणून आपण पर्वतासारखं असायला पाहिजे.
त्यामुळे ज्यांच्याकडे जो प्रकारचा संचय असेल तो लोकांसाठी उपलब्ध करून द्यायला हवा. तेव्हा ते खरं म्हणजे अपरिग्रह खऱ्या अर्थाने होईल. कारण परिग्रह म्हणजे संचय करणं हे आपण जाणीवपूर्वक करत असतो. आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडेल म्हणून, आपल्या म्हातारपणी उपयोगी पडेल म्हणून आपण संचय, धनसंचय आणि अ, वेगवेगळ्या लोकसंचयही करत असतो. या सगळ्या संचयाचा उपयोग पुन्हा समाजासाठी होण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे आणि तोच खरा अपरिग्रह आहे. त्यामुळे धनसंचय जो आहे तो लोकांना उपयोगी पडण्यासाठीच खरं म्हणजे दान हा विषय आहे. दान कसं करावं, काय करावं हा विषय कधीतरी आपण स्वतंत्रपणे घेऊ. पण ज्या वेळेला आपल्याकडे धनसंचय आहे तर त्याचं योग्य वेळेला त्याचं बिल करणं किंवा त्याचं योग्य वेळेला त्याचं वाटप करणं, देऊन टाकणं. या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच व्हायला हवा. कारण कुठल्याही गोष्टींचा संचय हा निरुपयोगी होण्यापेक्षा तो योग्य हातात जर पडला, योग्य वेळेला योग्य लोकांच्या उपयोगी जर पडला, तर त्याच्यापेक्षा आणखीन मोठं कार्य काही नाही. आणि पुन्हा म्हटलंच आहे, सुपूत कुपूत तो का धनसंचय आणि सुपूत तो का धनसंचय. म्हणजे सुपुत्र हा सुपुत्र जर असेल तर त्याच्यासाठी धनसंचय करण्याची गरज नाही, कारण तो स्वतःचं धन पुन्हा मिळवू शकणारच आहे. आणि सुपुत्र जर आहे, जो कुपुत्र आहे, जो धन देण्यायोग्यही नाहीये, अशाच लोकांसाठी धनसंचय का करावा, तर तोही करू नये. त्यामुळे आपण आपला जो धनसंचय आहे योग्य ठिकाणी त्याचा विनिमय व्हावा अशा तऱ्हेने विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही आपला व्हिडिओ नेहमी ऐका, लोकांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईबही करा आणि योग्य वेळेला योग्य कॉमेंट्सही द्या. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहतोय. जय जय रघुवीर समर्थ.